पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनीच्या उत्सव मूर्तींची पालखी प्रदक्षिणेने नारळी पौर्णिमा उत्सवात सुरुवात झाली। नारळी पौर्णिमेला पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे। या निमित्ताने श्री मार्कंडेय मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीची पालखी प्रदक्षिणा करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल आणि त्यांच्या पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीची विधिवत पूजा करण्यात आली। या प्रसंगी जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात आला। त्यानंतर पालखीची मंदिरात प्रदक्षिणा करण्यात आली। यावेळी जय मार्कंडेयच्या जयघोषात सर्वच जण उत्साहाने सहभागी झाले होते। या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, उपाध्यक्ष महांकाल येल्दी, उद्योजक मुरलीधर आरकाल, गणेश बुधाराम, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत कुमार साका, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, तुषार जक्का यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या दरम्यान महापौर विनायक कोंड्याल आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी नारळी पौर्णिमा उत्सवास सुरुवात झाली असून 7 दिवस मंदिरात तेलुगुतून वचनाचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले। समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की अतिशय चांगल्या उत्साह वातावरणामध्ये आपल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमा सण अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करावी अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि पूर्व भाग असेल सर्व समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे वातावरण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। श्रावण मास निमित्त सर्व ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम असतात आणि आज या ठिकाणी मार्कंडेय मंदिरमध्ये सर्व ज्येष्ठ असतील आमचे अध्यक्ष सुरेशजी फलमारी साहेब, तसेच आमचे आरकाल साहेब, इफाकाल साहेब, या ठिकाणी संतोषजी सोमा, तसेच आमचे नगरसेवक कमटम असतील, इगे साहेब असतील, चिप्पा साहेब असतील, सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी त्यांच्या समोर त्यांच्या साक्षीने आज या ठिकाणी उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला असं या ठिकाणी सांगू इच्छितो। पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने दिनांक 19 तारखेपासून नारळी पौर्णिमेस प्रारंभ झाला असून आज सप्तमी निमित्त मार्कंडेय महाराजांची महारुद्राभिषेक पूजा सोलापूरचे लोकप्रिय महापौर श्री विनायक दादा कोंड्याल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून त्यानंतर पालखीची परिक्रमा झालेली आहे। तेव्हा 28 तारखेला नारळी पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे। तरी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने पद्मशाली समाज बांधवांना विनंती करण्यात येते की मोठ्या उत्साहाने सर्वांनी सामील होऊन हे सण अत्यंत उत्साहपूर्ण साजरा करावे अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे सर्व पद्मशाली समाज बांधवांना आवाहन करतो। तसेच आज गेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माननीय महापौर श्री विनायकदादा कोंड्याल यांनी मार्कंडेय मंदिर व पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या स्मशानभूमीसाठी 75 लाख रुपये निधी त्यांनी मंजूर केलेलं होतं। त्यातले काही काम आज झालेले आणि त्याचा उद्घाटन सुद्धा सन्माननीय महापौर श्री विनायकदादा कोंड्याल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे। दरम्यान दिनांक 28 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेला मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव निघणार आहे अशी ही माहिती पद्मशाली ज्ञाती संस्थेने दिली।